क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, समता, स्वतंत्रता, बंधुता व न्याय या चतुसूत्री व्यवस्थेला धम्माच्या रूपानं पुनर्जीवित करणारा कोटी कोटी दलितांचा करुण पिता, तुम्हा आम्हा सर्वांचा बाप, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच ज्या ज्या महामानवांनी तुम्हा आम्हासाठी आयुष्य खस्ती घातलं, वेदना सहन केल्या, आयुष्य झिजवलं, त्या सर्व महानायकाला सर्वप्रथम मी अभिवादन करतो। तद्वतच आज प्रज्ञाशील धम्मविहार भीमटेकडी कौंडण्यपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियान आपल्या दारे बुद्धाचा धम्म घरोघरी या विषयाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं येथे आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला उपस्थित आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानचे प्रमुख अध्यक्ष माननीय जगदीश शिंदे साहेब नागपूर, तसेच या अगोदर भीमटेकडीची भूमिका ज्यांनी मांडली ते वाघमारे सर, उपस्थित सर्व आमचे पदाधिकारी आणि उपस्थित धम्मबंधू आणि भगिनी, धम्मबंधूंनो, आपण धम्माबद्दल जाणकार आहात। मी आपला फार काही वेळ घेणार नाही। मला असं वाटतं आपलं भोजनदान झालंय, भोजन घेतलंय आणि आपली मानसिकता काही ऐकण्याची असेल तर मी काहीतरी आपल्याला सांगतो। धम्म हा खूप विशाल आहे। धम्म समजून घेण्यासाठी आयुष्य सुद्धा कमी पडते, परंतु मला एक गोष्ट सांगायची आहे की भगवंतांनी जीवनामध्ये जे महत्वाचा संदेश दिला ते आपण समजून घेतला पाहिजे। जे कोण्याही धर्माने जगामध्ये ती गोष्ट सांगितली नाही ते बुद्धाने सांगितली आणि तो बुद्धाचा संदेश जगामध्ये केवळ बाबासाहेबांनी आपल्याला दिला। आता प्रश्न आहे की तो संदेश काय आहे? खूप लोक प्रवचन करतात, एक काम करा, ते खुर्च्या आहेत ना, आदरणीय वंदनीय उन्हातला इथं आणून ठेवा, भंतेजी उपस्थित आहात, आपल्याला सर्वाला हा संदेश सांगू इच्छितो की बाबासाहेबांनी तो मूळ संदेश काय होता जो बुद्धाकडनं घेतला, मूळ धम्म काय होता। अभियानची ही नेहमी भूमिका राहिली की बाबासाहेबांच्या विचारातील बौद्ध धम्म हा आपल्या बोधानुयायांपर्यंत पोहोचवणे हा अभियानचा उद्देश आहे। तर तो विचार काय होता? भगवंताला भंते आनंदाने प्रश्न विचारला होता की मी गेल्यानंतर, तुम्ही गेल्यानंतर या संघाचं नेतृत्व कोण करणार, संघाचा मार्गदर्शक कोण होणार? भंते आनंदाला काय वाटलं की भगवंत माझी निवड करणार। भगवंताने बुद्धाने ती गोष्ट त्याला कधी सांगितली? जेव्हा महापरिनिर्वाणाच्या अवस्थेच्या वेळी भंते आनंदाला त्यांनी जवळ बोलून म्हटलं, येही भिक्कवे येही आनंद, मय धम्मोचो विनयोचो सुत्तोचो महारसो सुगंधिरो जात जरा मुच्चू निवारणो अरियो अट्टंडिको मग्गो दुःख पसमनो शिवो अत्तही अथनो नाथो कोई नाथो परोसिया अथनाव सुदंतेन नाथं लवती दुर्लभ, नाथं लवती दुर्लभ। याचा अर्थ काय होते? तुमचा उद्धार करणारा कोणी या जगात नाही। तुम्हाला गाईड करणारा, मार्गदर्शन करणारा येऊ शकते, परंतु तुमचा तो उद्धार करणारा नाही। अत्तदीप भव, स्वयं प्रकाशित व्हा। सूर्यासारखं, चंद्रासारखं परप्रकाशावर अवलंबून राहू नका, स्वयं प्रकाशित व्हा। हा संदेश बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला कसा दिलाय सांगतो। जगामध्ये धर्माची संकल्पना काय आहे आणि धम्माची संकल्पना काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे। जगामध्ये सर्व धर्मसंस्थापक, सर्व धर्माची संकल्पना काय आहे? कोणीतरी येईल आणि तो आपला उद्धार करेल, कोणीतरी येईल आणि तो आपलं कल्याण करेल। तुम्हाला माहित असेल, कारण आपण सर्व धर्माचा अभ्यास करत नाही, परंतु भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभूतान्म धर्मस्य तदात्मानं सुजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाच दुष्कृताम धर्म संस्थापनाताय संभवामी योगे योगे। जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा कोणीतरी जन्म घेतो। धर्माची सुद्धा संकल्पना आहे। आपले लोक सुद्धा सांगतात की आपल्या बौद्ध धर्मामध्ये 27 बुद्ध झाले, 28 सिद्धार्थ गौतम बुद्ध असं म्हणतात। जैन धर्मामध्ये
21 तीर्थंकर आहे. इस्लाम मध्ये 1,24,000 मॅसेंजर आहे. तुम्ही जगामध्ये अभ्यास करा धर्माचा, 1,24,000 मॅसेंजर. मग बाबासाहेबांनी काय दिलं आपल्याला, हे महत्वाची संकल्पना आपण समजून घेतली पाहिजे. जीवनामध्ये जर बुद्धाचा जन्म बाबासाहेबांच्या विचारातून जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला ती संकल्पना कळली पाहिजे की नेमकं बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलं. बाबासाहेबांनी तो संदेश सांगितला अट्टदीप भवाचा, कारण तुमचा उद्धार करायला जर कोणी येणार नाही. ती संकल्पना जगामध्ये काय होती, जगातील सगळे धर्म काय म्हणतात, कोणीतरी आपला उद्धार करणार आहे. जगामध्ये सर्वात मोठमोठे धर्म आहे, तुम्हाला माहित असेल, ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म. जगामध्ये ज्याची ख्याती आहे, जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे, ते असं म्हणतात की उद्धार करणारा कोणीतरी आहे. पण ही गोष्ट खरंच असेल का, आपण विचारायला पाहिजे. मग आपले लोक सुद्धा म्हणतात मी 27 बुद्ध झाले, 28 हे आहे, आणि ते आपल्याला गाईड करण्यासाठी आले. ते बरं झालं बाबासाहेबांनी ते मूळ धर्म होता ते आपल्याला समजावून सांगितला. जे कर्मकांड होतं ते गाळलं आणि आपल्याला चांगला धर्म दिला. तुम्हाला रानडे, गांधी आणि जिना हे पुस्तक कोण वाचलं असेल तुम्हाला माहित आहे. रानडे, गांधी आणि जिना या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी एक संदेश टाकला. कारण जगामध्ये असं सुद्धा होतं की जगामध्ये सगळेच लोक म्हणायचे की महापुरुष कधीही नष्ट, महापुरुषाला तुम्ही मारू शकता परंतु त्याची विचारधारा कधीही नष्ट होऊ शकत नाही. जोसेफ मॅजिनी नावाचा विचारवंत होता, कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये सभागृहामध्ये त्याचं वाक्य लिहिलं. ते वाक्य 25 वर्षाच्या पोरानं पुसलं. जगातला सगळ्यात मोठा विचारवंत ज्याला मान्यता प्राप्त आहे, त्या सभागृहाच्या होल्डिंगवर त्या सभागृहामध्ये लिहिलं होतं, त्या सभागृहामध्ये काय लिहिलं होतं, एखाद्या महापुरुषाला तुम्ही ठार मारू शकता परंतु त्यांचे विचार कधीही नष्ट करू शकत नाही. इंग्लिश मध्ये होतं, यू कॅन किल ग्रेट मॅन बट यू कॅनॉट किल ग्रेट मॅन आयडियाज. बाबासाहेबांनी 25 वर्षाच्या मुलाने ते वाक्य पुसलं तेव्हा सर्व प्रिन्सिपल त्यांच्याजवळ गेले आणि म्हणाले की जगातील सगळ्यात मोठ्या महान तत्वज्ञानाचे वाक्य तू कसं काय पुसलं, तुला याचं उत्तर द्यावं लागेल. तेव्हा त्या 25 वर्षाच्या पोराने सांगितलं बाबासाहेब काय म्हणतात, फार गंभीर ही गोष्ट आहे, आपण लक्षात घेतली पाहिजे. कारण आपण खूप प्रवचन ऐकले परंतु बाबासाहेबांच्या धर्मावर बाबासाहेबांचा जो मूळ विचार आहे तो अजूनही लोकांनी समजून घेतला नाही. कारण ती गोष्ट आपल्याला कळली पाहिजे. बाबासाहेब काय म्हणतात, दी राईट्स ऑफ कम्युनिटी नॉट प्रोटेक्टेड बाय द ह्युमन ऑर ग्रेट मॅन बट दी प्रोटेक्टेड बाय द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द सोसायटी. सो यू कॅन किल ग्रेट मॅन ऍज वेल ॲज यू कॅन किल ग्रेट मॅन आयडियाज. कुठल्याही समूहाला एखादा महापुरुष तारत नसतो तर त्या समाजाची चेतना, त्याला जागृत चेतना असते, तेच त्याचं रक्षण करत असते. बाबासाहेब काय म्हणतात, आपण म्हणतो ना आपल्याला पेटवलं, चेतनेने बाबासाहेबाला पेटवलं, बाबासाहेबांच्या चेतनेने आपण पेटलो, विचाराने आपण पेटलो आणि आपण स्वयंप्रेरित झालो पाहिजे, हे बाबासाहेबांचा संदेश होता. ना की भीमा घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी त्यांनाच यावं खस्ता खात राहावं असं काही नाही. तुम्हीच यावं, रट्टे खात राहावं, तुम्हीच उपाशी राहावं, तुमचेच लेकर बाळ मरावं, आम्ही राहावं घरी, हा संदेश नाही की तुम्हाला सुद्धा ते बनायचं आहे. बाबासाहेबांच्या विचारातून, बाबासाहेबांच्या प्रेरणेतून आपण ते विचार घेतले पाहिजे. बाबासाहेबांनी धर्मांतराच्या गोष्ट सांगितली. मिलिंदपणा नावाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये गोष्ट आली आहे. बाबासाहेबांनी धर्मांतराच्या भाषणाच्या वेळी गोष्ट सांगितली. मिलिंदने भंते नागसेनला प्रश्न विचारला, भंतेजीला माहित आहे काय म्हटलं की धम्माला ग्लानी काय, कुठलाही विचार, कुठलाही सिद्धांत, कुठलाही धर्म नष्ट का पावतो. तेव्हा भंते नागसेनने 3 उत्तर दिले, 3 कारण सांगितले, फार महत्वपूर्ण आहे. वाघमारे साहेबांनी आता ते संदर्भ घेतला होता सरांनी की धर्माला ग्लानी काय येते, कुठल्याही विचाराला ग्लानी काय येते. त्याचं मूळ कारण आहे कुठल्याही धर्माचे, कुठल्याही विचाराचे, कुठल्याही सिद्धांताचे, कुठल्याही धर्माचे जर प्रचारक उपलब्ध नसतील तर धम्म खतम होते, विचार खतम होते. एखादा धर्म, एखादा विचार, एखादा धर्म जर लोकांना समजतच नसेल, खूप कठीण असेल तरी लोक पावते. बुद्ध म्हणतात लोकभाषेमध्ये प्रचार केला पाहिजे, लोकांना ते कळलं पाहिजे, माय सारखं लोकांना समजून सांगितलं पाहिजे, नाही तर विचार नष्ट होतो. महत्वाचा सिद्धांत आहे बुद्धाचा धम्म लोकभाषेमध्ये का बरं सांगितला. त्यावेळेस पाली भाषा लोकभाषा होती, जी लोकभाषा आहे, जी लोकांना कळते त्या भाषेमध्ये तो धम्म सांगितला पाहिजे, तो विचार सांगितला पाहिजे. हा बुद्धांचा मूळ संदेश आहे आणि आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून धम्माला ग्लानी यायच्या अगोदर, आता
बुद्धाच्या धम्माला ग्लानी काय ते कारण सांगितले. मग याचा अर्थ काय की या प्राचीन भारतामध्ये बुद्धाच्या जवळ काही उपासक नव्हते, अनुयायी प्रचारक नव्हते का? होते. परंतु या देशामध्ये जी क्रांती झाली होती बुद्धिझमची, त्याला प्रतिक्रांतीमध्ये रूपांतरित केलं. तुम्हाला माहित असेल, आपण इथे वाचत आहोत वर्षामध्ये. परंतु प्रास्ताविकेमध्ये प्रिफेसमध्ये बाबासाहेब म्हणतात की जर मला समजून घ्यायचं असेल तर माझे 3 ग्रंथ वाचावे लागेल: क्रांती आणि प्रतिक्रांती, बुद्ध अँड कार्ल मार्क्स, बुद्ध अँड हिज धम्मा. आता महत्वाचा मुद्दा, बाबासाहेबांनी एक ग्रंथ लिहिला, ते तुम्हाला सांगतो, तो समजून घेण्याचा प्रश्न आहे. बाबासाहेब म्हणतात बुद्धा अँड फ्युचर ऑफ हिज रिलिजन. ज्यांनी वाचला असेल त्याला माहित आहे बुद्धाच्या धम्माचं भविष्य काय राहील. याच्या अगोदर 2500 वर्षापासून चालत आलेला धम्म आहे. त्या धम्माला बाबासाहेबांनी काउंटर केलं. बाबासाहेबांनी काउंटर कसं केलं? या देशामध्ये बुद्ध धर्माचे त्रिपिटक नावाचे ग्रंथ होते. बाबासाहेब म्हणतात नाही, बुद्धिझम जर प्रसारित करायचा असेल, प्रचार करायचा असेल तर आपल्याला हातामध्ये वागवता येणारा एखादा धर्मग्रंथ असला पाहिजे. ही कमी होती. बाबासाहेबांनी जिवंतपणे ती पूर्ण केली. बुद्धा अँड हिज धम्मा. बाबासाहेब म्हणतात जर तुम्हाला बुद्ध धर्म प्रस्थापित करायचा असेल तर 3 अटी त्यांनी सांगितल्या. चाळणी मारून 3 अटी काय सांगितल्या? बाबासाहेब म्हणतात पहिली अट, टू प्रोड्यूस अ बुद्धिस्ट बायबल. बायबल सारखा एखादा बुद्धाचा धर्म असला पाहिजे, ग्रंथ असला पाहिजे. बाबासाहेबांनी ती कमी पूर्ण केली. आता दुसरी कमी बाबासाहेबांनी सांगितली. बाबासाहेब काय म्हटलं? बाबासाहेबांनी फार महत्वपूर्ण गोष्ट सांगितली. बंदीजी माफ करा, परंतु बाबासाहेबांची गोष्ट आहे. टू मेक अ चेंजेस इन द ऑर्गनायझेशन, एम्स अँड ऑब्जेक्ट्स ऑफ द भिक्षू संघास. वाचून घ्या बाबासाहेब काय म्हणतात. टू मेक अ चेंजेस इन द ऑर्गनायझेशन, एम्स अँड ऑब्जेक्ट्स ऑफ द भिक्षू संघा. भिक्षू संघाच्या एम्स, उद्देशांमध्येच, ऑब्जेक्टमध्येच बदल केला पाहिजे. आता बदल केला पाहिजे, काळानुसार बदल केला पाहिजे, परिवर्तन केलं पाहिजे. 2500 वर्षापासून हा चालत आलेला भिक्षू संघ आहे. तुम्हाला माहित असेल असं का बरं म्हणतात? बाबासाहेबांनी 3रं कारण सांगितलं, टू सेट अप द वर्ल्ड बुद्धिस्ट मिशन.